सुंदरी देपाळामध्ये आज शाळा प्रवेश महोत्सव मध्ये मला ही संधी मिळाली की या खूप चांगल्या मुलांसोबत आणि निपुण मुले असं सांगायला पाहिजे, कारण ही एक अशी शाळा आहे जिथे 100% मुले आजची डेटमध्ये निपुण श्रेणीमध्ये आहेत. दोन शिक्षकांनी खूप मेहनत घेऊन, डाएटनी खूप मेहनत घेऊन या शाळेवर काम केलंय. पालकांना माझी विनंती आहे की ज्यांचे मुले आज शाळेमध्ये नाही आले त्यांनी पटकन मुलांना परत पाठवायला पाहिजे, कारण आता सत्र सुरू होते आणि आपल्याला आपल्या मुलांचा जे शैक्षणिक आधार जे आहे, ज्यासाठी त्यांना पूर्ण तयारी करून पुढे जायला लागेल, त्याची तयारी आपल्याला परत सुरू करायची आहे. तर या ब्रेक नंतर मुलांना घरी ठेवण्यापेक्षा पटकन शाळेमध्ये पाठवा, सो दॅट त्यांचा जे शैक्षणिक प्रवास आहे तो परत सुरू होऊ शकतो. दुसऱ्या शिक्षकांना पण माझी विनंती आहे की आता या वर्षात आपण नंदुरबारमध्ये FLN फंडामेंटल लिटरसी अँड न्यूमरेसी, ज्याला आपण निपुण मराठीमध्ये म्हणतो, आणि यासाठी शासनाचे पण भरपूर आपल्याकडे नियम आहेत, त्याच्यावर यावर्षी भर देऊन एक मल्टी स्टेप प्रोग्राम आम्ही आता शिक्षणमध्ये डिझाईन करत आहोत, ज्यामध्ये छोटे मुलांसाठी निपुणवर आम्ही भर देत आहोत, पण एकदा ते निपुण झाले की पुढे त्यांच्यासाठी स्कॉलरशिप एक्झाम्स किंवा जे आपले कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात किंवा वोकेशनल ट्रेनिंग असते, त्यावर भर देऊन त्यांना इंटरजनरेशनल त्यांचं जे एक पॉवर्टी सायकल आहे त्यातून आम्ही कसं बाहेर काढू शकतो यावर पण भर देण्याची खूप आवश्यकता आहे. तर डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन आता एक मल्टी स्टेप प्रोग्राम डिझाईन करत आहे आणि त्यामध्ये मुलांचा, पालकांचा आणि आपल्या शिक्षकांचा डाएटचा सहभाग करून आम्ही एक मोठा एक अम्ब्रेला प्रोग्राम शिक्षणमध्ये डिझाईन करत आहोत. सोबतच टोकर तलावची जी दत्तक शाळा मी घेतली आज, ती एक PM श्री शाळा आहे, ज्यामध्ये 200 पेक्षा जास्त मुले ऍडमिटेड आहे. आणि इंटेन्शन असं आहे की अभ्यास सोबत थोडा आर्ट, म्युझिक हे सगळं मिळून प्रत्येक मुलांना त्यांची जी क्षमता आहे, प्रत्येक जे विद्यार्थी असतो त्याची वेगळी एक एक्सपर्टीज असतो. प्रत्येक मुलांना फक्त अभ्यास करायचा अशा नसते. काही मुले म्युझिकमध्ये खूप चांगलं काम करतात, काही फुटबॉल खूप चांगला खेळतात, आणि त्यांची ती क्षमता जी आहे त्याचा निर्धार हे करून त्यांना त्या क्षमतेसाठी आपण कसं पुढे घेऊन जाऊ शकतो याच्यावर भर देण्याची खूप गरज आहे. तर यासाठी सर्व शिक्षकांना माझी विनंती आहे, सर्व अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की आजची डेटमध्ये तुम्ही एक शाळा दत्तक घ्या आणि तिथे आपण एक एक्झाम्पल जर सेट करू शकलो, एक उदाहरण सारखा, तर ते प्रत्येक शाळामध्ये त्याचा एक स्नोबॉल इफेक्ट होईल. मुलांना भेटून खूप आनंद झाला, त्यांच्यासोबत गेम्स खेळली, त्यांची जनरल नॉलेज ऐकली. तर सगळ्यांना मी शुभेच्छा देते. आज शाळा प्रवेश महोत्सव मध्ये सर्वांना खूप आनंद होणार. माझे खूप सारे अधिकारी, लोकप्रतिनिधी आज शाळेमध्ये आहेत आणि या वर्ष आपण एक 100% निपुणचा वर्ष नंदुरबारमध्ये करू. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.